फायनली आज मुहूर्त लागला बाबा मोमोज बनवायला. तर सकाळ सकाळी इकडे आधीना चहा पाण्याचा खूपच जास्त राडा झाला होता गॅसच्या समोर. तो आवरून घेतला आणि लगेच चपात्या बनवायला घेतला, कारण आज मला घरामध्ये खूप जास्त काम होतं आणि आई आणि आप्पा आज गावाला गेले होते, कारण आईच्या मावशीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ते त्यांना भेटण्यासाठी मुरुडला गेले. मग आज लेकराला बघत बघत सगळ्या कामाला पारबंड माझ्याकडेच होतं. काम आवरतच होते तेवढ्यामध्ये प्रणव आले. माझा लहान दीर जो की मुंबईहून आलेला आहे, तो म्हटला की वंदना मम्मीने काही वाटण दिलेलं आहे, त्या काढून द्या, त्यांचं मिक्सर खराब झालंय. ती काढून दिलं. आणि काल ना बाजारातून आईने येताना टरबूज आणलं होतं. हा तेच ते कलिंगड. मग ते ना फ्रीजमध्ये ठेवलं की त्याचा बर्फ होऊन जातो, त्याची टेस्ट नाही चांगली लागत, म्हणून पाण्यामध्ये टाकला आणि नंतर देवांशूला आंघोळ घालायला घेतलं. पोरगा असंच करतं, मी जेव्हा आंघोळीला पाणी काढते त्यावेळेस बाहेर फिरायला जातं, म्हणून काय मग पहिल्यांदा पाणी काढलं, त्याचं सगळं आंघोळीचं सामान रेडी केलं आणि नंतर त्याला गेले आणायला. तो गेला होता वंदना मामीच्या घरी आणि त्यांनी येताना ना देवांशूसाठी वळ्या आणि आंब्याची चटणी पण दिली होती. आज फायनली मी मोमोज बनवले होते आणि इतकी टेस्टी झाले होते ना, काय सांगू. मस्तपैकी केचप सोबत एन्जॉय केले. 80 रुपयाला प्लेट भेटते आणि त्याच्यामध्ये 4 मोमोज खायला भेटतात. तर मी तर इथे एवढे मोठे मोमोज बनवले होते फक्त 100 रुपयाच्या आतमध्ये आणि एवढे टेस्टी झाले होते. फर्स्ट टाइम ट्राय करून सुद्धा खाल्ले आणि प्रणवला सुद्धा दिले. आम्ही दोघेही फूडी आहोत, आम्हा दोघांना फास्ट फूड जास्तच आवडतं. मग त्यांचं जेवण झालं, संध्याकाळून डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतला. इकडे आजोबा नव्हतं, खेळाचं चालू होतं, तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेतला, डाळ भाताचं कुकर लावलं. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी माझा आईस्क्रीम एन्जॉय केला.